दुबंगलेले ओठ आणि दुबंगलेले टाळू असणाऱ्या मुलांसाठी साईश्री विटालाईफ हॉस्पिटलने जर्मनीतील स्ट्रॅक्सबर्ग ॲस्टिओसिंथेसिस रिसर्च ग्रुप सोबत सहकार्य केले असून या अंतर्गत गरजू मुलांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जात आहेत। SORG समूहाची डॉक्टरांची टीम सध्या भारत भेटीवर असून त्यांनी नुकतीच वाकड येथील नव्याने सुरू झालेल्या साईश्री विटालाईफ हॉस्पिटलला भेट दिली आहे। साईश्री विटालाईफ हॉस्पिटल ही जागतिक स्तरावरील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था असून दुबंगलेले ओठ, दुबंगलेल्या टाळूवर उपचार, जाबड्याच्या शस्त्रक्रिया व चेहऱ्यासंबंधी शस्त्रक्रिया, तोंडाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रिया यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे व प्रगत उपचार प्रोटोकॉल्स तयार करते। साईश्री विटालाईफ हे 305 बेडचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय असून 6 क्लिनिक्स व 3 रुग्णालय असलेल्या तसेच झपाट्याने विस्तारित होत असलेल्या साईश्री विटालाईफ ग्रुपचा एक भाग आहे। मॅस्ट्रिक्ट विद्यापीठाचे प्रमुख व मॅक्सिलोफेशियल आणि प्लास्टिक सर्जन प्राध्यापक डॉक्टर PAWH केसलर, नेदरलँडमधील ओरल व मॅक्सिलोफेशियल सर्जन डॉक्टर वेरॅनिक टिमर व डॉक्टर निंक ली आणि SORG इंडिया चॅप्टरच्या अध्यक्षा डॉक्टर सरुची अग्रवाल, साईश्री विटालाईफ ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर नीरज आडकर आणि साईश्री विटालाईफ हॉस्पिटल येथील मॅक्सिलोफेशियल सर्जरी विभागाचे प्रमुख डॉक्टर पुष्कर वाकनीस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। साईश्री विटालाईफ हॉस्पिटल येथील मॅक्सिलोफेशियल सर्जरी विभागाचे प्रमुख डॉक्टर पुष्कर वाकनीस यांनी या सहकार्य व CSR उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितलं की नेदरलँडमध्ये डॉक्टर केसलर यांना 2012 साली मी भेटलो होतो आणि त्यावेळेस त्यांनी या उपक्रमात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती। क्लेफ्ट लिप हा एक जन्मजात दोष असून वरच्या ओठातील पेशी गर्भधारणेच्या सुरुवातीला एकत्र न जुळल्याने ही परिस्थिती उद्भवते आणि कधीकधी ही फट नाकापर्यंत पसरते आणि काही वेळेस फाटलेल्या टाळूसह आढळते। क्लेफ्ट लिपची प्राथमिक शस्त्रक्रिया ही वयाच्या 3 ते 6 महिन्यात तर क्लेफ्ट प्लेटची शस्त्रक्रिया वयाच्या 8 ते 18 महिन्यात केली जाते। या शस्त्रक्रिया वेळेवर केल्या नाहीत तर बोलण्यामध्ये अडचण, ऐकू कमी येणे, दातांच्या समस्या आणि एकंदर जीवनमानावर परिणाम होऊ शकतो। क्लेफ्ट लिप ही समस्या सर्व सामाजिक आर्थिक स्तरांमध्ये आढळते। साईश्री विटालाईफ ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर नीरज आडकर म्हणाले की आजवर 150हून अधिक लहान मुलांना याचा फायदा झाला असून आम्हाला हा उपक्रम अधिक लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे। याचे कारण जन्मजात क्लेफ्ट लिपची समस्या असणाऱ्या मुलांच्या विकासामध्ये या शस्त्रक्रिया अत्यंत महत्त्वाच्या ठरतात। SORG इंडिया चॅप्टरच्या अध्यक्षा डॉक्टर सरुची अग्रवाल म्हणाल्या की SORGचे मुख्य उद्दिष्ट हे पदव्युत्तर अभ्यास प्रदान करणे तसेच शिकाऊ व अनुभवी शल्यचिकित्सकांना अद्ययावत मॅक्सिलोफेशियल शस्त्रक्रियांमध्ये प्रशिक्षण करणे हे आहे। यामध्ये क्लेफ्ट लिप शस्त्रक्रिया, चेहऱ्यावरील हाडांच्या फ्रॅक्चरबाबत शस्त्रक्रिया आणि तोंडाच्या कर्करोगाबाबत शस्त्रक्रिया यांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं। डिस्ट्रॅक्शन ॲस्टिओजेनेसिस या तंत्रामध्ये जबड्याच्या वरील भागावर प्रक्रिया करून हाडांच्या भागांमध्ये जागा सोडली जाते जेणेकरून नवीन हाडे तयार होतात आणि विकार दूर होण्यास मदत होते। हाडांना एकमेकांपासून दूर करण्यासाठी विशेष उपकरणांचा वापर केला जातो। DO या तंत्रज्ञानामुळे जबडा व चेहऱ्यावरील भागातील विकारांमध्ये अचूक दुरुस्ती होण्यास मदत होते। रिजिड एक्सटर्नल डिव्हाइस हे विशेष उपकरण असून चेहऱ्यावरील विकार असलेल्या मुलांमध्ये वरील जबडा पुढे ढकलण्यासाठी वापरला जातो। यासाठी धातूच्या फ्रेमचा वापर केला जातो आणि रोज थोडे समायोजित केले जाते। या हळूवार हालचालींमुळे नवीन हाडांची निर्मिती होते तसेच चेहरा अधिक चांगला दिसायला लागतो आणि श्वास घेण्यास व खाण्यास अधिक सुलभता जाणवते। या उपक्रमांमध्ये RED फ्रेम्स या जर्मन सर्जिकल डिव्हाइस उत्पादक असलेल्या KLS मार्टिनने दान केले आहे। साईश्री विटालाईफ हॉस्पिटल आणि सॉर्ग ग्रुप जर्मनी ह्यांच्यामध्ये जो करार झालेला आहे तर त्याच्यात जबड्याच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत, मॅक्सिलोफेशियल सर्जरीज, जे दुभंगलेले ओठ, टाळू ह्याच्याशी लागणारे सर्जरीज या पूर्णतः मोफत ह्या कराराद्वारे करण्यात येणार आहेत। त्याच्यासाठी जे लागणारे एक्सपर्टीज आहे किंवा काही मशीन्स लागतात, इक्विपमेंट्स लागतात, हे आपल्याला यांच्यामार्फत मिळणार आहेत। आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी किंवा भारतीय जनतेसाठी हा एक अतिशय वरदान ठरणारा उपक्रम आहे। तर ह्याच्यासाठी अधिक माहितीसाठी आपण साईश्री विटालाईफ हॉस्पिटल वाकड येथे संपर्क साधावा। धन्यवाद। त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं तसं दुभंगलेले ओठ आणि टाळू ह्याच्यावरची शस्त्रक्रिया ज्या काय कराव्या लागतात तर आत्तापर्यंत 150पेक्षा जास्त शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत आणि लहान जन्मजात म्हणजे जे छोटी मुलं असतात त्याच्यावरती ह्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात आणि ह्याच्यामध्ये जितका लवकरात लवकर हे पेशंट्स डॉक्टरकडे येतात तर त्यावेळेस त्यांची जी शस्त्रक्रिया लागण्याची जी व्याप्ती आहे ती कमी होते। त्यामुळं रुग्णांच्या म्हणजे बालकांच्या पेरेंट्ससाठी किंवा नातेवाईकांसाठी मी एकच आता अपील करीन की जर दुभंगलेले ओठ आणि टाळू
ह्याचे जर पेशंट्स आपल्या घरामध्ये असतील, आपल्या मुलाला झालं असेल, जवळपासच्या नातेवाईकांसाठी मध्ये कोणाचं झालं असेल, तर डॉक्टर वाकनीस यांच्याशी आपण संपर्क साधावा. ते ह्या प्रोजेक्टचे कोऑर्डिनेटर आहेत आणि ते आपल्याला चांगल्या रीतीने मार्गदर्शन करू शकतील. ह्या पर्टिक्युलर सर्जरीसाठी 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंत सर्जरीचा खर्च येऊ शकतो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. तर हे ह्या कराराअंतर्गत, ह्या प्रोजेक्ट अंतर्गत आपण ते पूर्णतः मोफत करून देत आहोत.